हाँ त्याच्यात पण काय का फरक महायुतीचे दोन महायुतीचे दोन एक आणखी पाहिजे होता. आवाज एकच आहे. नाही नाही आम्ही एकत्र आहोत. आमची संयुक्त पत्रकार परिषद होते पण मला कळलं की आघाडीवाले वेगवेगळे येऊन गेले. तीन वेगवेगळ्या झाल्या ना म्हणजे जे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत म्हणजे आता काय महाआघाडी आहे का काय माहित नाही. बिघाडी आता ते अधिवेशनात देखील तसंच दिसलं. त्यांची आगगाडी आहे आगगाडी. अंगापडती घोडेपणा नाही खरं म्हणजे विरोधी पक्षात इतर तर तुमच्याकडे वाक्यता दिसली नाही पण सभागृहात देखील दिसली नाही. दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं म्हणजे झालं यशस्वी झालं पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे, सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे, शासनाकडून त्याची सोडवणूक करून घ्यायला पाहिजे. पण शेतकरी असतील इतर जे काही घटक आहेत आपले सर्व त्यांच्याबद्दल मतदारसंघातले असतील राज्यव्यापी असतील परंतु तसं काही आम्हाला तिकडे दिसलं नाही आणि त्यांना फक्त बाहेर पायऱ्यांवर सरकारचा निषेध करणं जसं मुख्यमंत्री म्हणाले की खोट्या सगळ्या हवेमधले बार उडवणं हवेत बाण सोडणं आणि खोट्या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये इतके खोटे प्रश्न होते म्हणजे प्रश्न एक वेगळा आणि म्हणजे उत्तर तर आम्ही बरोबर नीट दिली परंतु त्यामध्ये प्रश्न विचारताना देखील किंबहुना अंतिम आठवडा प्रस्ताव असे लक्षवेधी असेल चुकीच्या माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी हे सगळं कामकाज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांनी आता तुमच्या समोरच रोज तिकडे पायऱ्यांवर आंदोलन करतात. आता एका फलक घेऊन करत होते ते ठीक आहे. फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन पण केले त्यांनी यावेळेस. हा भोपळा वगैरे ठीक आहे पण ते काय काय घालून आले होते ना त्यामुळे आता लुंगीशी त्यांची जवळीक वाढली. लुंगीशी जवळीक वाढली कशी वाढली माहिती आहे ना त्यामुळे ते लुंगी बनियान घातली त्यांनी ठीक आहे. परंतु एकच आहे जे काही प्रकार झाले खाली सभागृहामध्ये देखील अध्यक्षांकडे अतिशय म्हणजे आक्षेपार्ह हातवारे करून अध्यक्षांच्या बद्दल सभागृहात बोलणं बाहेर मीडियामध्ये आपल्याशी बोलणं अध्यक्षांच्या वर शंका घेणं अविश्वास दाखवणं हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये हे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान आहे. आणि बाहेर देखील म्हणजे सभागृहात बोला ना तुम्ही सभागृहात बोलण्यासाठी आहे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं सगळं सरकार तो पूर्ण तयारीमध्ये आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि तो खालचा प्रकार देखील झाला मारामारीचा तो देखील अतिशय अक्षम्य आणि दुर्दैवी प्रकार झाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं घटना होऊ नये. ते मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने सरकारने देखील गांभीर्याने आणि अध्यक्षांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी अपेक्षा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचं पावित्र्य जपलं पाहिजे. अधिवेशन तर अतिशय कामकाज देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं 16 विधेयक पारित झाली आणि अध्यक्ष आमचे खाली विधानसभेचे आणि वरती सभापती अतिशय म्हणजे त्यांनी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली कुणालाही असं डावं उजवं केलं नाही. परंतु विरोधी पक्षाला बोलायचंच नाही विरोधी पक्षाला म्हणजे फक्त आरोपच करायचे टीकाच करायची तर त्याला काही कोणाचा इलाज नसतो आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं आणि आम्ही सरकार म्हणून विधेयक जी लोकहिताची विधेयक आहे ती पारित झाली
अनेक निर्णय आम्ही घेतले. याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जनसुरक्षा विधेयक, नक्षलमुक्त महाराष्ट्रासाठी अनेक म्हणजे वर्षापासून त्याची आवश्यकता होती. अर्बन नक्षल जो विषय आहे की त्याला आपल्याला, आणि त्याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सगळं सांगितलं की असं कुठलंही कुणावरही असं आपण तात्काळ कारवाई करता येणार नाही. अशा एक पारदर्शक जनसुरक्षा विधेयक देखील मंजूर झालं. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी देखील निर्णय झाले. या मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचं जे पुनर्विकास थांबला, म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास प्रलंबित आहे, त्याला आपण चालना देतोय. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलाय, तो कुणाच्या काळात फेकला गेला, त्याला जबाबदार कोण हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मुंबईची निवडणूक आली, महापालिकेने मुंबई तोडणार, मुंबईकर आणि मराठी माणूस या बाबतीमध्ये जे काही ती कॅसेट दरवर्षाची आहे ते सगळ्यांना समजली आहे, कळली आहे आणि आता सगळे सुज्ञ आहे. त्यामुळे मुंबईकर जो बाहेर गेलाय, नाला सुपारा, वसई विरार, इकडे बदलापूर, अंबरनाथ पर्यंत, त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये परत आणणार, यासाठी आमचं शासन कटिबद्ध आहे. आणि त्यासाठी मग क्लस्टर योजना करतोय आम्ही. जॉईंट व्हेंचर मध्ये आमच्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत, प्राधिकरण आहे, MMRDA, सिडको, MSRDC, MIDC, या सगळे लोक जे आहेत त्यामध्ये येऊन जे प्रायव्हेट बिल्डर जे पळून गेलेत घर योजना सोडून, तर हे सगळं गिरणी कामगारांना मोठ्या प्रमाणावर घरं मिळतील. मुंबई आणि मुंबईच्या लगत त्या बाबतीत देखील चर्चा झाली, बैठका झाली. अगोदर तर साधं सर्वेक्षण पण केलं नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे, आम्हाला काही त्याच्यावर टीका करायची नाहीये. आणि त्याचबरोबर नवीन जे गृहनिर्माण धोरण आहे त्याच्यामध्ये देखील परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर नोकरदार महिलांसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांना देखील आमच्या सरकारने जी काही घरं, त्या बाबतीत देखील खूप निर्णय. बाकी तर कुंभमेळ्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, विधेयकांच्या बद्दल सांगितलंय. गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून जसं आम्ही गोविंदाला देखील प्रो गोविंद आणि सगळे आपले जे सण आहेत, सण जे साजरे करताना जो काही उत्सव, शेवटी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि हे सगळे जे सण उत्सव, आपली परंपरा, संस्कृती जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी शासन म्हणून शेवटी सगळं जे काही विकासाबरोबर या सर्व संस्कृती देखील आपल्याला महत्वाची आहे. विधानसभेच्या काळात देखील मगाशी तिथं उल्लेख झाला, 12 किल्ले जे युनेस्को मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये आले, ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि यामुळे खऱ्या अर्थाने जगभरातले पर्यटक आपल्याकडे येतील. शिवाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, इतिहास, गडकोट किल्ल्यांचं महत्व अगदी साता समुद्रापलीकडे जगभरात पसरेल. आणि आम्ही तर गडकोट किल्ल्यांचं सरकार म्हणून संवर्धन, जतन तर करतोच आहे, आणि त्यामुळे आणखी मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी देखील पाठपुरावा केला. मी मुख्यमंत्री असताना ते प्रस्ताव पाठवला, ते मुख्यमंत्री असताना पारित झाला, आणि त्याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील आम्ही अभिनंदन केलं की त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या गडकोट किल्ल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला प्राधान्य दिलं. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राज्यकारभार करतो. आम्ही काय, मोदी साहेब काय, देशाचा कारभार. आणि त्यामुळे हे मोठं झालं. मगाशी सांगितलं, आपले सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांचा देखील याच काळामध्ये सन्मान आणि सत्कार सेंट्रल हॉलमध्ये विधान भवनाच्या करता आला. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि बघ, बाकी अनेक जे काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत, ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या, डिटेलमध्ये काही जात नाही, परंतु सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले. आणि प्रत्येक याला विरोधी पक्षाच्या जे जे काही त्यांनी बाहेर केलं ते ठीक आहे, परंतु आतमध्ये जे जे काही विचारलं, प्रश्न विचारले, लक्ष दिले, त्याचं सगळं उत्तर देण्याचं काम आमच्या मंत्री महोदयांनी केले. आणि सगळं कामकाज जे आहे, कामकाज पूर्णपणे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं चांगलं कामकाज झालेलं आहे. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते अतिशय त्याची फलश्रुती आहे, फ्रुटफुल आहे असं मी म्हणेन. लोकांसाठी, जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आमचा अजेंडा तोच आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं. आणि म्हणून शिक्षकांचा देखील जो प्रश्न होता प्रलंबित, तोही सुटला आहे. त्यांना देखील टप्पा वाढतो, जो अनुदान आहे, सगळे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही जवळपास
सोडवलेले आहेत, सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि जो काही 3 वर्षापासून विकासाला जो काही वेग दिलेला आहे, गती दिलेली आहे, ते आपल्या समोर आहे. अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न आले, लक्षवेधी आल्या, अंतिम आठवडा आला. आता अंतिम आठवड्यामध्ये एवढे विषय घुसवले होते की त्याचा अंतिम आठवडा का तो म्हणजे अधिवेशनाचा होता का वार्षिक आठवडा होता माहिती नाही. पण तरी सुद्धा आम्ही त्याला सगळं वार्षिक अहवाल आणि उत्तर ऐकायची हिंमत पण दाखवत नाही. धाडच दाखवलं पाहिजे ना. म्हणजे प्रश्न विचारतात ते खोटे, आता चुकीच्या माहितीवर, अर्ध्या माहितीवर आधारित, आणि उत्तर ऐकायला पण थांबले पाहिजे ना. तेवढं पण धाडच दाखवायला पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. पण एवढंच मी सांगतो की आता हे पावसाळी अधिवेशन अतिशय चांगलं झालं, खेळीमेळीच्या वातावरणात झालं. आणि बाकी राज्याचा जो काही विकास आहे, या अधिवेशन काळात देखील मुख्यमंत्री महोदयांनी 150 दिवसाचा आपला आम्ही त्याचा आढावा देखील घेतला. आणि 100 दिवस 150 दिवस एक प्रशासनाला जी काय गती देण्याचं काम, किंबहुना जे आपण लोकांना अँसरेबल आहोत त्यांना, लोकांना स्थानिक पातळीवर न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून होत आहे. या अधिवेशन काळात देखील बहुत महत्वाच्या बैठका देखील झाल्या. काही म्हणजे अधिवेशन सुरू आणि बैठकाही सुरू, अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे अतिशय कामकाज पूर्ण करणारं हे अधिवेशन आमच्या दृष्टीने झालेलं आहे. आणि आमच्या म्हणजे लोकांच्या हितासाठी, लोकांच्या हिताचं, लोकांना न्याय देणारं हे अधिवेशन आम्ही केले. धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांचं, बंधू